नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। आता महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती निघालेली आहे, पोलीस भरती सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। त्याचबरोबर आजचा जो हा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे, पोलीस भरती कधी निघेल, फॉर्म कधी सुटेल, फिजिकल कोणत्या महिन्यात चालू होईल आणि एक्झाम कोणत्या महिन्यात होईल, ह्याची सगळी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला। त्याचबरोबर सुरुवातीला मी सांगतोय, ज्या व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघून बघण्यासाठी आला असाल। त्याचबरोबर ज्या 15,000 भरती त्यांनी सांगितलेली आहे ती मंजुरी मिळालेली आहे गृह विभागाकडून। देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते या 3-4 वर्षामध्ये खूप भरती काढलेल्या आहेत, त्यांना धन्यवाद द्यावं असं मला वाटते। कारण की भरती ही कमीत कमी लांब जाईल असं वाटत होतं सर्वांनाच, त्यामुळे कुठलाही व्हिडिओ मी या ठिकाणी टाकला नव्हता। परंतु आज एक हेडलाईन वाचली आणि त्या हेडलाईनप्रमाणे सगळी जी माहिती आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर मित्रांनो, जी महाराष्ट्र पोलीस भरती जी निघालेली ती ड्रायव्हरसाठी मित्रांनो म्हणायला गेला सुरुवातीला। कारण की आता असंख्य ड्रायव्हर जे आहेत, ड्रायव्हर पोलीस, त्यांचं काय म्हणणं असतं की बाबा जास्त जागा निघू दे, जास्त जागा निघल्या की तिथं कॉम्पिटिशन कमी असतं। परंतु या ठिकाणी 234 जागा फक्त निघालेल्या आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मुंबई पोलीस म्हणजे मुंबईला चालकला जागाच नाही आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कारागृह असेल, कारागृहाला जागा निघणार नाहीत असं वाटत असताना 554 जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बॅट्समनच्या जागा आहेत, त्या बॅट्समनच्या जागा आहेत त्या फक्त 25 जागा निघलेल्या आहेत। 25 जागेसाठी जे अर्ज करू शकतात ते अर्ज करा। त्याचबरोबर लोहमार्गाला पण जागा थोड्या दिलेल्या आहेत। आता रत्नागिरी लोहमार्ग एक नवीन त्यांनी काढला होता, परंतु तो त्या ठिकाणी जे जागा होती ती त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस शिपाईची जी जागा आहेत त्या 10,908 जागा आहेत। 10,908 जागा ज्या आहेत त्या जागा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कास्टसाठी असणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, सशस्त्र पोलीस म्हणजे एसआरपीच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, ते 2,393 जागा आहेत। 2,393 जागा ज्या आहेत त्या पण वेगवेगळ्या घटक्रमांप्रमाणे आहेत। तुम्हाला जरा पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओला लाईक करत चला। त्याचबरोबर मित्रांनो, मी पहिला सांगितलं होतं की फॉर्म कधी सुटतील। फॉर्म मित्रांनो मिनिमम आता महाराष्ट्रामध्ये गणपती येणार आहे, गणपती गेल्यानंतर म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये गणपती गेल्यानंतर फॉर्म सुटू शकतात। म्हणजेच आता ह्यो महिना चालू आहे, ह्यो ऑगस्ट महिना चालू आहे, सप्टेंबरच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये फॉर्म सुटतील आणि ऑक्टोबरच्या 1-2 आठवड्यामध्ये फॉर्म भरण्याची मुदत संपेल आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या 1ल्या आठवड्यामध्ये आपलं फिजिकल होईल आणि डिसेंबरच्या 1ल्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं या ठिकाणी पेपर होईल। आणि जानेवारीमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो मी, 2026 जानेवारीमध्ये तुमचं जे विद्यार्थी सिलेक्शन होईल त्या विद्यार्थी जॉईनिंग होईल आणि 2026साठी तुम्ही महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत असणार आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करत चला। आणि येणाऱ्या वनरक्षक भरती असेल, परत पोलीस भरती तर आता सांगतच आहे, वनरक्षकमध्ये वनपाल आहे, वनसेवक आहे आणि वनरक्षक आहे। वनरक्षकच्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्या 1300 मिनिमम जागा आहेत असं मला वाटतं। तरीसुद्धा मी जी अपडेट तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करीनच। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।